नमस्ते मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या होणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे अन्वी एकटीच हातामध्ये रिपोर्ट घेऊन रडत असते। त्या क्षणी सिंधू तिथे येते, ते रिपोर्ट वाचते आणि त्यानंतर ती अन्वीला असं म्हणते, अन्वी तू प्रेग्नेंट आहेस का? त्यावेळेस अन्वीसुद्धा हो मामी मी प्रेग्नेंट आहे असं बोलते आणि हे ऐकून आणि बघून सिंधूला फार मोठा धक्का बसतो। तर इकडे राजश्रीकडे रुक्मिणी येते आणि त्या दोघांना ती असं म्हणते की आता अन्वीच्या आईवडिलांनंतर अन्वीची सगळी जबाबदारी माझ्यावरच आहे आणि म्हणून तिलाच आपण चांगला मुलगा बघून तिचं लग्न करून देऊयात। असे हे सगळं काही बोलताना अन्वी ऐकते आणि अन्वीला फार मोठं टेन्शन येतं, कारण अन्वी आता प्रेग्नेंट असते। तर इकडे दुसऱ्या दिवशी सिंधूच्या बेडरूममध्ये अन्वी येते, हातामध्ये रिपोर्ट असतात। ते रिपोर्ट सिंधू बघते आणि सिंधू अन्वीला म्हणते, हे सगळं काही करण्याची तुझी हिंमत कशी काय झाली असं म्हणून सिंधू आता चक्क अन्वीच्या कानाखाली देते आणि म्हणजेच आता सिंधू अन्वीचं फारच मोठं टेन्शन घेतलेलं असतं। आता ज्यावेळेस राघवला ही गोष्ट कळेल त्यावेळेस राघव कशा प्रकारे रिॲक्ट होणार हे पाहणेसुद्धा फार इंटरेस्टिंग आहे आणि त्याचबरोबर अन्वीच्या पोटामध्ये नक्की कोणाचे बाळ आहे हे सुद्धा आता सिंधू शोधून काढणार। अन्वीच्या पोटामध्ये असणाऱ्या बाळाचा खरा बाप आयुष तर नसेल ना? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।